पूनम का प्रेम मिले ना मिले, पर पूनम जैसे बाल तो है मेरे पास. हाय गाईज. तर आज मी टिफिनला करणार होते पत्ताकोबी. सोबतच आज मी बिलकुल अनरेडी होऊन चालले होते. कारण आज करायचा होता सेल्फ मेकअप आणि तुम्हाला सांगू का, या फील्डमध्ये यायच्या आधी माझ्या जीवनात असं काहीच नव्हतं, की मी लिपस्टिक वगैरे लावून जाते कुठेतरी. माझे 3 वर्ष गेले असेल कॉलेज रोडला. मी कॉलेजमध्ये जाताना सुद्धा कधीच रेडी होऊन नाही गेलेली आहे. मी फक्त फंक्शन्स आणि अॅन्युअल डेलाच रेडी व्हायचे. जे मला YouTubeला एकदम सुरुवातीपासून फॉलो करतात त्यांना माहितीच असेल, की यार हे असं मला बिलकुल नव्हतं आवडत. पण इथे अकॅडमीला कंपल्सरी आहे. मला रेग्युलरली लिपस्टिक, आयलाइनर हे लावावंच लागतं आणि हे गरजेचं पण आहे. मी फील्डच अशी निवडली, की जिथं माझं नीट आणि क्लीन दिसणं इम्पॉर्टंट असेल. स्टार्टिंगला मला खूप ऑकवर्ड वाटायचं यार, पण आता मला सवय झालेली आहे. बरं, तर सेल्फ मेकअप करायचा होता. ऑलमोस्ट इथे मी माझा स्टार्ट करून दिलेला. आता काल मी मॉडेल केली होती म्हणून आज मला सेल्फ मेकअप करायचा होता. बट बाकी मुलींनी काल सेल्फ मेकअप केलेला म्हणून त्या आज मॉडेल करत होत्या. आता मी तुम्हाला एक ट्विस्ट देऊ. ॲक्चुअली खूप दिवसापासून मी विचार करत होते, की मी पूनमचा लूक रिक्रिएट करेल विवाह पिक्चरवाली आणि ते माझ्याकडनं होतच नव्हतं यार. मला कंटाळा जो येत होता इतका. पण आज सेल्फ मेकअप करायचा होता म्हणून माझ्या डोक्यात डायरेक्ट क्लिक झाला, की म्हटलं ठीक आहे, आपण लुकच तसा करूयात जेणेकरून माझा पूनमचा लुक सुद्धा क्रिएट होऊन जाईल. आणि मी हे सर्व काही आधीच प्लॅन करून ठेवलं होतं, की मी असं करणार आहे, ट्रान्झिशन रील घेणार आहे. बाय द वे, तुम्ही अजून माझी रील बघितली नसेल तर आय हॅव ऑलरेडी अपलोडेड, सो जाऊन चेक करा, आवडेल तुम्हाला. आणि लुक कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आता अकॅडमीला तर कोणालाच काही असा आयडिया नव्हता, की ही काय करणार आहे. बट माझं ठरलेलं होतं, की मी घरी जाऊन लुक रिक्रिएट करणार आहे. त्यानंतर मॅमला मेकअप दाखवला, मॅमला सुद्धा आवडलेला आणि मग आम्ही जेवण वगैरे करायला बसलेलो. आणि हाच पिक्चर बघून ना मला सिद्धार्थ खूप आवडायला लागला होता त्या काळी आणि आता त्यांनी लग्न केलं म्हणून आता मला तो ना आवडता डिप्रेशन. झालेला आहे. सो ज्यांना पण ही गोष्ट माहिती होती आणि मला बोलत असतात ना, अरे तुझा फेवरेट हिरो फेवरेट तर असं काही नाहीये. आता माझं काही फेवरेट तो राहिलेला नाही. सो बंद करा हे बोलायला मला. अँड हिअर इज युअर पूनम. तुम्ही बघू शकता भाई खूप स्ट्रगल केलं असेल मी हा लुक क्रिएट करायला. एक एक गोष्ट मी कुठून खोदून काढलेली नाही मलाच माहिती आहे. यार आउटडोर शूट करायचं ठरवलं नाही असे लोक बघतात इतकं एम्बॅरेसिंग होतं भाई काय करणार आहे. मग सेलिब्रिटी वाली फिलिंग इनहेल करून त्यांना एक हाय मारून देते. सो या आणि इतकं स्ट्रगल केल्यानंतर भाई माझ्यासोबत काही ना काही होणारच आहे. हे बघा हार तुटून गेला होता मध्ये. मग मी त्याला दुरुस्त करत बसलेली आणि कसं करून मी तो परत घातलेला आणि बाकीचं शूट कंप्लीट केलेलं. आणि नंतर असा घाईघाईमध्ये मी रॅप केला असेल ना, की बस कारण क्लिनिकचा टाइम झाला होता आणि मला जायचं होतं. बाय द वे मला करायची होती ट्रान्झिशन रील, सो मी आफ्टरवालं शूट सगळं केलं, बट बिफोरवालं बाकी आहे, सो ते आपण उद्या करूया. आणि ह्यावेळेस मी माझा सर्व पसारा आधीच आवरून ठेवला होता, कारण मला माहिती शेवटला माझी अशीच घाई होते. आणि क्लिनिकला गेल्यावर तर मला इतकी झोप येते होती, की बस कारण थकलीच मी एवढी होती यार. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.